Hello, good morning students. Welcome to Gnan Sadhana Educational Institute, which is very famous for NEET and JEE IIT Foundation. Now see, before videos we have seen about the NEET exams, details about NEET exams and JEE Mains plus Advance. In our today's videos, we have to discuss about the syllabus of physics, that is 12th standard physics syllabus, means which chapters are there. Okay, so first chapter, that is electric charges and fields. So this chapter is related to the electric field or electric field intensity, how we can find out the electric intensity outside a charge conductor. Then second chapter, that is electrostatic potential and capacitance. So in this chapter we have seen how we can calculate the capacity, how we can calculate the electric potential if the capacitors are in series or we can say in parallel, then which concept we can apply there. So we have seen all these things in this chapter, that is electrostatic potential and capacitance. Third one, electric current, means what is current and how we can calculate current. Then their phenomenon, basic phenomenons are there. Then moving charges and magnetisms, moving charges and magnetisms. So the properties of magnetisms and the when the charges it is moving, then what happened. So all these things we have seen in this fourth chapter, that is moving charges and magnetisms. Magnetisms and matter, electromagnetic induction. So these are the most important chapter, EMI, that is electromagnetic induction. It is totally based on mathematical concepts. Now alternating cycle is there, that is AC. Then electromagnetic waves, EM waves, ray optics, optical instruments, wave optics, dual nature of radiation and matter, then atoms, nuclei, semiconductor devices and communication systems. So overall this one is the syllabus for 12th standard and it is very important for NEET as well as JEE exams. व्हाईट बोर्डवर 11th आणि 12th हे दोन्हीही सिलेबस तुम्हाला दिसत आहेत. तर 11thच्या पोर्शनमध्ये किंवा 11th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 15 चॅप्टर्स दिसत आहेत. 12th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये सुद्धा 15 चॅप्टर्स दिसत आहेत. तर टोटल जे चॅप्टर्स आहेत आपल्या फिजिक्सला ते तुमच्या लक्षात आलेले असेल, ते आहेत 30. तर 30 चॅप्टर्स आपल्याला 11th आणि 12th मिळून कव्हर करायचे आहेत. पण बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम हा आहे, वर्ष 2 वर्ष जरी अभ्यास केला तरी फिजिक्समध्ये पाहिजे तसा स्कोअर करू शकत नाही. त्यांचं जे मेन फोकस असतं ते असतं बायोमध्ये त्यांना खूप छान मार्क्स पडतात. जवळपास 360 पैकी मुलं 330 किंवा 340च्या वरच राहतात, कारण 2 वर्ष एकमेव सब्जेक्ट जो आहे जो त्यांना कॉन्सन्ट्रेट करायचा असतो तो असतो बायो. आणि ते खरंही आहे, कारण बायो हा जो सब्जेक्ट आहे हा नीटसाठी एकदम महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर बायोनंतर मुलं प्राधान्य देतात केमिस्ट्रीला. केमिस्ट्री बऱ्यापैकी सॉल्व करतात, परंतु मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा प्रॉब्लेम आहे फिजिक्स या विषयाची, कारण फिजिक्सला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाहीत मुलं आणि वेळ दिल्यानंतर पाहिजे तेवढे क्वेश्चनसुद्धा अटेम्प्ट करत नाहीत. तर नीट आणि जेईमध्ये तुम्हाला क्वेश्चनची संख्या किती असते ते सुद्धा सांगितलेलं आहे. नीटमध्ये तुम्हाला साधारणतः 45 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 4 मार्काला असतो, म्हणजे तुम्हाला टोटल 180 मार्कांसाठी फिजिक्स सॉल्व करायचा असतो आणि वेळ आहे फक्त 1 तास. म्हणजे 1 तासामध्ये तुमचे 45 प्रश्न सॉल्व झाले पाहिजे. आता हे जे 45 प्रश्न असतात हे मॅक्सिमम न्यूमेरिकल्सवर डिपेंड असतात, म्हणजे प्रॉब्लेम्स खूप जास्त असतात त्याच्यामध्ये. थिअरी तुम्हाला काहीतरी निग्लिजिबल थिअरी विचारतात, 2-4 क्वेश्चन्स थिअरी बेस असतात. त्याच्यामुळे न्यूमेरिकल्स असल्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे जे क्वेश्चन्स आहेत फिजिक्सचे, हे टाईम कन्झ्युमिंग असतात, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो.
पण ते पॉसिबल नाही आहे, कारण आपला पेपर जो आहे तो आहे 3 तासाचा. तुम्हाला 1 तास फिजिक्सला, 1 तास केमिस्ट्रीला आणि 1 तास बायोला, असे 3 तासाचं वर्गीकरण तुम्ही करताय. त्याच्यामध्ये बायो आणि केमिस्ट्री फार छान सॉल्व करतायत मुलं, परंतु प्रश्न येतो फिजिक्सवर. फिजिक्सचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स मुलं सॉल्व करत नाहीत. साधारणतः 20-25 मुलांकडून प्रॉब्लेम सॉल्व करतात मुलं, त्याच्यामुळे फिजिक्सचा स्कोअर मुलांचा अगदी कमी येतो. एकतर निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे तुम्ही जेवढे अटेम्प्ट करता तर ते काही मुलं मायनसमध्ये जातात, त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो की फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा, कारण हे 15 आणि ते 15 असे टोटल 30 जे चॅप्टर्स आहेत ते कसे कवर करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ती फिजिक्समध्ये स्कोअर कसा करायचा. चांगले मार्क्स जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, कोणते पुस्तकं वाचली पाहिजे किंवा स्कोअर कसा जास्त मॅक्सिमम केला पाहिजे. तर 11वीचा जर विचार केला आपण तर या 11वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला काही असे चॅप्टर्स सांगतो की जेणेकरून ते चॅप्टर्स समजायलाही सोपी आहेत आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकलसुद्धा आतापर्यंत नीटमध्ये फार सोप्या पद्धतीचे उतरलेले आहेत. हा पहिला चॅप्टर तुम्हाला टोटल स्किप करायचा आहे, कारण या चॅप्टरवर आतापर्यंत एकही क्वेश्चन्स पडलेला नाही आणि यापुढेही येणार नाही. हे फक्त फिजिक्स म्हणजे काय किंवा फिजिक्सच्या विषयाची इंट्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये कुठकुठल्या ब्रँचेस येतात त्या संदर्भात माहिती आहे. तुमचे मार्क्स चालू होतात या चॅप्टरपासून, सेकंड चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट. आता बघा, अभ्यास करत असताना प्राधान्य अशा चॅप्टरला द्यायचं आहे की ज्या चॅप्टरमधून जास्तीत जास्त क्वेश्चन येतात, ठीक आहे, आणि जो चॅप्टर आपल्याला कळायला सोपा वाटू लागतो. तर या 11च्या स्टँडर्डमधून, या 11 स्टँडर्ड सिलेबसमधून आपल्याला एकच काम करायचं आहे की युनिट्स अँड मेजरमेंट हा एक चॅप्टर कवर करायचा आहे. त्यानंतर मोशन इन अ स्ट्रेट लाईन, याला 1 डायमेन्शन मोशनसुद्धा म्हणतात. 1 डायमेन्शन मोशन इन अ प्लेनला 2 डायमेन्शनसुद्धा म्हणतात. तर हे जे बेसिक चॅप्टर आहेत हे तुम्हाला करावेच लागतात. त्याच्यामुळे हे जर चॅप्टर तुम्ही सुरुवातीचे 4 चॅप्टर केले नाही तर पुढचे चॅप्टरसुद्धा याच्यावरच डिपेंड आहेत. त्याच्यामुळे हे जे कन्सेप्ट आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट असेल, मोशन इन अ स्ट्रेट लाईन असेल, मोशन इन अ प्लेन असेल, लॉज ऑफ मोशन असेल, वर्क एनर्जी पॉवर असेल, तर हे किमान 5 चॅप्टर तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत. कंपल्सरी, अगदी कंपल्सरी म्हणजे तुम्हाला फिजिक्स जर स्टार्ट करायचं असेल तर तेच चॅप्टरपासून तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. आणि याचा अभ्यास करत असताना स्ट्रिक्टली तुम्हाला कुठले बुक्स रेफर करायचे आहेत थेअरीसाठी, NCERTचे पुस्तकं तुम्हाला रेफर करायचे आहेत. या बुक्समधून तुम्हाला ईच अँड एव्हरी थिअरॉटिकल रीड करायचं आहे. त्याच्यानंतर अप्लिकेशनसाठी मात्र तुम्ही कुठलेही जे मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत ते यूज करू शकता. बरेच मुलं एररलेस घेतात, MTची घेतात, जे JEE मेन्सची किंवा ॲडव्हान्सची तयारी करतात ते सिंगेज घेतात किंवा फारच फार SC वर्मा सॉल्व करतात. तर तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट समजण्यासाठी NCERT टेक्स्टबुक हे बेस्ट आहे. त्याच्यामधून 15 ते 20 प्रश्न सिमिलर टाईपचे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे NCERT बेस स्ट्रॉंग करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे, तरच तुम्हाला फिजिक्स फार सोपं जाईल. आता येऊ आपण जास्त वेटेजच्या टॉपिककडे. हे तर 5 तुम्हाला कंपल्सरी आहेत. आता दुसरे जे जास्त वेटेजचे टॉपिक आहेत तर बघा इथं शेवटी तुम्हाला ऑसिलेशन्स आणि वेव्ज चॅप्टर नंबर 14 आणि चॅप्टर नंबर 15, तर हे 2 चॅप्टर तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत ज्यांचा मॅथमॅटिकल बेस स्ट्रॉंग आहे अशा मुलांनी. कारण ऑसिलेशन आणि वेव्ज यांचा जर विचार केला तर आपले कमीत कमी 5 प्रश्न सुटतात. 5 प्रश्न म्हणजे काय, 5 × 4 20 मार्क्स. म्हणजे हे एक युनिट जरी केलं तर आपल्याला कमीत कमी 16 to 20 मार्क्स पडतात. 4 ते 5 क्वेश्चन्स आरामात सॉल्व करू शकतो आपण जर हे युनिट जर तुम्ही चांगलं केलं तर. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्स आणि KTचं युनिट हे सुद्धा तुम्हाला स्कोर करण्यासाठी चांगलं आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की जसं नाव त्याचं थर्मोडायनॅमिक्स आहे तर हे युनिटसुद्धा तेवढंच हॉट आहे, तेवढंच क्रिटिकल आहे. MCQज कॉन्सेप्ट जरी समजायला सोपे असले तरी MCQज फार किचकटरित्या विचारले जातात. त्याच्यामुळे हा एकदम टफ युनिट आहे. बऱ्याच मुलांना जर हे युनिट चांगलं असेल तर त्यांनी या युनिटची तयारी केली तरी चालेल. पण जे साधारण मुलं आहेत
ज्या मुलांना फिजिक्स विषयाची भीती वाटते किंवा त्यांना असं वाटतं बाबा 180पैकी आपला स्कोअर निदान 100च्या वर तरी असायला पाहिजे, तर त्या मुलांनी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हे युनिट कंपल्सरी करायचं आहे, कारण हे थिअरी पण सोपी यायची आणि प्रॉब्लेम पण सोपे पडतात. आणि साधारणपणे रोटेशनल मोशन आणि ग्रॅव्हिटेशन हे मुलांचे 2 टॉपिक चांगलेच असतात, त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये इझिली मार्क्स घेऊ शकतात. ठीक आहे. आता येऊ आपण 12वीकडे. तर या 12वीच्या सिलेबसमध्ये बघा, इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो पोर्शन आहे तो पोर्शन आहे पहिले 2 चॅप्टर्स, दॅट इज इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स. हा सर्वात मोठा युनिट आहे या फिजिक्समध्ये आणि कॉम्प्लिकेटेड युनिट्स आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आहे. शक्यतोवर SC वर्मा टेक्स्टबुक जर तुम्ही वापरला तर बरेचसे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील आणि चांगल्या क्वालिटीचे प्रॉब्लेम प्रॅक्टिससुद्धा होईल. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, मूव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम्स अँड मॅटर. तर 12थमधले सुद्धा पहिले 5 बेसिक तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढं त्रास होणार नाही. तर पुढचे जे युनिट्स आहेत किंवा चॅप्टर्स आहेत ते सर्वात सोपे आहेत. मॉडर्न फिजिक्स, ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, ॲटम्स, न्यूक्लियाय, सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स. तर हा जो शेवटचा पोर्शन आहे चॅप्टर नंबर 11 to 15 हे सुद्धा मॉडर्न फिजिक्समध्ये येत असल्यामुळे फार सोपा सेक्शन आहे. तर मुलं सर्वात आधी यालासुद्धा प्राधान्य देऊ शकतात. इलेक्ट्रोस्टॅटिक करण्याअगोदर मुलांनी मॉडर्न फिजिक्स जर केला तर मॅक्सिमम मार्क्स कवर होतील. त्यानंतर ज्या मुलांचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड चांगलं आहे, ज्यांना मॅथ्स चांगल्या प्रकारे जमतो, त्या मुलांनी मात्र अल्टरनेटिंग करंट, EMI दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे 3 चॅप्टर करायचेच आहेत. पण याला मॅथमॅटिकल बेस खूप स्ट्रॉंग असावा लागतो. त्याचप्रमाणे रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स हे ऑप्टिक्सशी रिलेटेड असणारे जे चॅप्टर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला स्कोअर करून देण्यासाठी उपयुक्त ठरतील. म्हणजे तुम्हाला स्कोअर जर करायचा असेल फिजिक्समध्ये तर काही निवडक टॉपिक घ्यायचे आहेत, ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा बऱ्यापैकी तुम्हाला कळालेले आहेत. अशा टॉपिक घेऊन तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आणि प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी बेटर वे, नीट असो का JEE असो, तुम्ही जर SC वर्मा बुक रेफर केलं तर तुम्हाला क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्याची एक प्रकारे सवय होऊन जाईल. आणि स्पेशल जर नीटचा जर विचार केला तर नीटवाल्यांनी ॲलनचं मटेरियल आहे, त्याच्यामधले नंबर ऑफ MCQs आहेत ते सॉल्व करून बघायचे आहेत. त्याच्यानंतर एररलेस आहे, MTG आहे. तर अशा बुक्समधले जरी तुम्ही MCQs सॉल्व केले तरी तुमचा नीट एक्झामसाठी प्रिपरेशन चांगले होईल आणि तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल की आम्हालासुद्धा MCQs जे नीट लेवलचे आहेत किंवा JEE लेवलचे आहेत ते सॉल्व करता येऊ शकतात. पण हे केव्हा पॉसिबल आहे? हा सर्व सिलेबसपैकी तुमचे निवडक जे टॉपिक आहेत ते निवडक टॉपिक सर्वात आधी तुम्हाला NCERTच्या टेक्स्टबुकमधून रीड करावे लागतील. NCERTच्या टेक्स्टबुकमधून रीड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम दिले आहेत त्या प्रॉब्लेम प्रॅक्टिस करावं लागेल. जे काही प्रॉब्लेम याच्यामध्ये दिले आहेत टेक्स्टबुकमध्ये त्याचीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि त्यानंतर जे मार्केटला अवेलेबल बुक्स आहेत ॲप्लिकेशनसाठी तर त्या चॅप्टरच्या बेसवर जे काही ॲप्लिकेशन्स असतील ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही फिजिक्समध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकता. आणि ज्यांना असं वाटतं मला फिजिक्स जमणार नाही किंवा मला फिजिक्स खूप हार्ड वाटतं, अशा मुलांनी फक्त बेसिक चॅप्टर करायचे आहेत जे तुम्हाला मी आता इथं सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर बेसिक चॅप्टर जर केले तर तुम्हाला फिजिक्स विषयाची भीतीच निघून जाईल. जनरली मुलं काय करतात, हार्ड टॉपिक घेतात किंवा एखाद्या चॅप्टरची थिअरी माहीत नसतानासुद्धा प्रॉब्लेम प्रॅक्टिस करतात किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं धाडस करतात. अशा मुलांना फिजिक्समध्ये नेमका प्रॉब्लेम येतो. तर फिजिक्सचे प्रॉब्लेम्स जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर तुम्हाला थिअरी बेस कॉन्सेप्ट माहीत असणं फार आवश्यक आहे. कारण कुठला कॉन्सेप्ट कुठं अप्लाय करायचा, कसा अप्लाय करायचा, आणि दुसरी गोष्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सवर फार कमांड पाहिजे. ज्या मुलांची कॅल्क्युलेशन्सवर कमांड आहेत तेच मुलं फक्त एका मिनटात एक MCQ सॉल्व करू शकतात, अन्यथा सॉल्व करू शकत नाही. कारण तुम्हाला जर एका
प्रश्नाला जर 2 ते 3 मिनिट लागत असतील तर तुमच्याकडून फिजिक्सचा पेपर पूर्ण कवर होणार नाही. मिनिमम तुम्हाला 40 क्वेश्चन्स तरी अटेम्प्ट करता आले पाहिजे एका तासामध्ये. एका तासात जर तुम्ही 40 क्वेश्चन अटेम्प्ट केले तर फिजिक्समध्ये खूप छान स्कोर येऊ शकतो तुमचा. आणि तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही. 11वी आणि 12वीचा जो सिलेबस आहे तो फक्त आणि फक्त NCERT टेक्स्टबुकमधून तुम्हाला रीड करायचं आहे. NCERTमध्ये दिलेले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत आणि त्यानंतर प्रॉब्लेम प्रॅक्टिसमधून आपल्या कॉलेजला, आपल्या इन्स्टिट्यूटला ज्या शीट देण्यात येतात, प्रॉब्लेम प्रॅक्टिस शीट किंवा DPP, तर हे DPPमधले क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत जेणेकरून तुमची प्रॉब्लेम प्रॅक्टिस चांगली होईल. हे बघा, आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या दिवशी जो टॉपिक शिकवला त्याच टॉपिकवर आधारित DPP दिले जाते प्रत्येक विषयाची. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायो असेल, तर प्रत्येक विषयाची ज्या दिवशी जे शिकवणार शिक्षक त्या विषयाची DPP दिले जाते आणि त्या DPPमधले जर क्वेश्चन्स मुलांनी प्रामाणिकपणे रोजच्या रोज जर सॉल्व केले तर मुलं खूप प्रश्न सॉल्व करू शकतात. 11वीच्या वर्षी आणि 12वीच्या वर्षी असे खूप सारे प्रश्नाचा त्यांच्याकडे एक आपण प्रश्नसंच म्हणू या स्वरूपात साठा तयार होईल. तर तुम्हाला रोजचे 10 जरी DPP केली तुम्ही, म्हणजे 10 प्रश्नांची जरी DPP शिक्षकांनी प्रोव्हाइड तुम्हाला केली आणि ती जर तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व केली तर महिन्याला तुमच्याजवळ प्रत्येक विषयाचे 250 ते 300 प्रश्न मिळतील. 250 ते 300 प्रश्न तुमची प्रॅक्टिस होईल महिन्याची. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित नीटमध्ये चांगले मार्क्स स्कोअर करू शकता. आणि विशेष म्हणजे काय याच्यामध्ये की या नीट आणि JEEमध्ये जो मुलगा रेग्युलर रोजचा रोज अभ्यासक्रम पूर्ण करेल किंवा रोज जे शिक्षकांनी शिकवलं आहे त्याच्यावर जर त्यांनी स्वतःहून जर 10 MCQ सॉल्व केले आणि शिक्षकांनी दिलेले 10 MCQ सॉल्व केलेले, ते मुलं निश्चितच याच्यात चांगले यश प्राप्त करू शकतात. ठीक आहे. तर MBBS BDSला नंबर लागणं काही अवघड नाही आहे. केमिस्ट्री आणि बायो छान असल्यामुळं तुम्हाला फक्त प्रॉब्लेम फिजिक्सचा वाटू लागतो. तर फिजिक्समध्ये मिनिमम क्रायटेरिया 100चा ठेवा की 100 क्रॉस कसे करता येईल मला. जर फिजिक्समध्ये 100 क्रॉस करता आले तर 100% तुमचा गव्हर्मेंट शीटला नंबर लागू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला फिजिक्स या विषयाचं उद्यापासून आपला सिलेबस स्टार्ट होणार आहे. तर आपला सिलेबस जो आहे तो स्टार्ट होणार आहे फिजिकल वर्ल्डपासून. इथून स्टार्ट करणार आहे मी NCERTच्या टेक्स्टबुकनुसार. तर आपल्याला प्रत्येक चॅप्टर ज्या दिवशी होईल, चॅप्टरचं जे आर्टिकल इथे शिकवलं जाईल त्याच दिवशी तुम्हाला DPP आलेली असेल. ठीक आहे. तर ती DPP मात्र प्रामाणिकपणे सोडवायची आहे आणि सबमिट करायची आहे. जे मुलं DPP रेग्युलरली सॉल्व करतील त्यांना निश्चितपणे यश मिळेल. ठीक आहे. सो वी शॅल स्टॉप हिअर. टिल देन, थँक्यू. किती